नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक दुधी भोपळा आहे, त्याला किसून छान बारीक किस करून त्याला धुवून घट्ट पिळून घेतला आहे। आपण त्यात एक वाटण घालणार आहोत: हिरवी मिरची, लसूण, अद्रक, धने, थोडे ओवा, थोडे जिरे याचे एक मी आणि यात आपण कढीपत्ता पण घालणार आहोत। हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर, 2 वाटी कणिक, 1 वाटी ज्वारीचे पीठ। आपण यात बेसनही घालू शकतो, पण आज मी नाही घालत आहे। तर आता मी हे वाटून घेते, मग तुम्हाला पुढचे सांगते। मी हे वाटून घेतले आहे, मिरची, अद्रक, लसूण। यात आपण यात टाकून देऊयात। हे पीठ टाकून देऊया। भोपळ्याचा किस, आणि हे भिजवताना हळूहळू पाणी घालायचं आहे, कारण की भोपळ्याच्या किसलाही पाणी असतं। आणि खूप सारी छान कोथिंबीर। आता आपण घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, आणि याला लागता लागता आपण पाणी घालून याला छान घट्ट मळून घेणार आहोत। आपलं छान मळून झालं आहे। आता मी याचे छान गोल छोटे छोटे छान पराठे तयार करून घेते आणि दोघी बाजूंनी तेल लावून शेकून घेते। बघा तुम्ही, आता पराठा छान लाटून झाला आहे। त्याला आपण दोन्ही बाजूंनी शेकून घेऊयात। छान पराठा फुगतोय, दोन्ही बाजूने तेल लावून छान त्याला आता खरपूस शेकून घेऊयात। आपला पराठा रेडी झाला आहे। त्याच्यासोबत एक दह्याची वाटी। लौकीच्या पराठ्याची, दुधी भोपळ्याच्या पराठ्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।